Good morning students. Today we are going to start a new data transfer group of instruction, that is out instruction. In last lecture we have discussed about the lots of data transfer group of instructions. Today we are going to discuss about the out instruction. Last lecture मध्ये आपण खूप साऱ्या डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन शिकलो. त्याच्यामध्ये आपण इन ही एक इन्स्ट्रक्शन शिकलो. इन ही इन्स्ट्रक्शन कशासाठी यूज केली जाते हो, ज्या वेळेला तुम्हाला डेटा हा इनपुट पोर्टकडे ट्रान्सफर करायचा असेल किंवा इनपुट पोर्टकडून डेटा इनपुट करून घ्यायचा असेल त्याला आपण काय करतो तर इन इन्स्ट्रक्शनचा यूज करतो. आता इथं आपल्याला काय करायचं तर आउट करायचं आहे, म्हणजेच इथं डेटा काय केला जातं आउटपुट केला जातो किंवा डेटाचं आउटपुट शो केलं जातं. ही इन्स्ट्रक्शन जी आहे ती सिमिलर टू इन इन्स्ट्रक्शन आहे. फक्त इथं फरक काय आहे तर इथं मायक्रो प्रोसेसरकडून डेटा काय केला जातो आउटपुट पोर्टकडे ट्रान्सफर केला जातो की आउटपुट दाखवण्यासाठी, किंवा ॲक्युमुलेटरमधला जो काही डेटा आहे तो काय केला जातो आउटपुट पोर्टकडे ट्रान्सफर केला जातो. ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती 2 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. याच्या फर्स्ट बाईटमध्ये ओपी कोड स्टोअर केला जातो आणि सेकंड जो बाईट आहे त्याच्यामध्ये 8 बिट पोर्ट ॲड्रेस जो आहे तो 8 बिट पोर्ट ॲड्रेस स्टोअर केला जातो. ऑन एक्झिक्युशन ऑफ दॅट इन्स्ट्रक्शन, ज्या वेळेला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते त्यावेळेला दिलेला जो काही पोर्ट ॲड्रेस आहे त्या पोर्ट ॲड्रेसवरती डेटा काय केला जातो आउटपुट केला जातो फ्रॉम कुणाकडून तर ॲक्युमुलेटरकडून किंवा मायक्रो प्रोसेसरकडून. ऑन एक्झिक्युशन ऑफ इन्स्ट्रक्शन 8 बिट डेटा आउटपुट टू गिवन पोर्ट ॲड्रेस. बघा ज्या पद्धतीने आपण इन इन्स्ट्रक्शन शिकलो, इन इन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय बघितलं तर दिलेला जो काही पोर्ट ॲड्रेस असेल त्याच्यावरून डेटा काय केला जातो इनपुट करून घेतला जातो. त्याच पद्धतीनं आउट इन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं जातं तर दिलेला जो काही पोर्ट ॲड्रेस आहे त्याच्यावरती डेटा काय केला जातो डिस्प्ले केला जातो. फॉर एक्झाम्पल आपलं मॉनिटर आहे, मॉनिटरचा यूज आपण बेसिकली कशासाठी करतो तर आउटपुट शो करण्यासाठी. इथं मग जे काही आउटपुट आहे ते मॉनिटरला काय केलं जाईल ॲक्युमुलेटरकडून किंवा मायक्रो प्रोसेसरकडून सेंड केलं जाईल. आता ह्या इन्स्ट्रक्शनचा फॉर्मॅट बघा काय आहे. फॉर्मॅट ओपी कोड, ऑपरंड आणि बाईट. ओके, आता या इन्स्ट्रक्शनचा ओपी कोड काय येणार आहे हो OUT हा त्याचा ओपी कोड असणार आहे. त्याच्यानंतर ऑपरंड इथं काय असणार आहे की डेटा कुठं आउटपुट करायचं असणार आहे तर इथं ऑपरंड म्हणजे पोर्ट ॲड्रेस असणार आहे. आणि ही इन्स्ट्रक्शन किती बाईटची आहे 2 बाईटची इन्स्ट्रक्शन. फॉर एक्झाम्पल आउट आणि एक आपण इथं आउटपुट पोर्टचा ॲड्रेस राईट डाऊन करूया जो आहे 27H. आउट 27H. ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल त्यावेळेला ज्या आउटपुट पोर्टचा ॲड्रेस हा 27 आहे त्या आउटपुट पोर्टवरती तुम्हाला काय केलं जाईल आउटपुट शो केलं जाईल. बघा ह्या दोन्ही इन्स्ट्रक्शन्स खूप इझी आहेत, इन इन्स्ट्रक्शन आणि आउट इन्स्ट्रक्शन. इन इन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं जातं तर दिलेला जो काही पोर्ट ॲड्रेस आहे त्याच्यावरून डेटा इनपुट करून घेतला जातो. तीही इन्स्ट्रक्शन 2 बाईटची आहे. आणि आउट इन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं जातं तर जो काही दिलेला पोर्ट ॲड्रेस आहे त्याच्यावरती डेटा आउटपुट म्हणून दाखवला जातो. ती इन्स्ट्रक्शनसुद्धा कशी आहे तर 2 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. तुमच्या नोटबुकमध्ये हे मेन्शन करून घ्या, राईट डाऊन करा की आउट इन्स्ट्रक्शन. नेक्स्ट टाईपची जी इन्स्ट्रक्शन आपण शिकणार आहोत 10 नंबर. आज आपल्या डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन जो सेट आहे त्याच्यामधल्या इन्स्ट्रक्शन्स आज आपण कंप्लीट करणार आहोत. 10 नंबरची इन्स्ट्रक्शन बघूया. 10 नंबरची इन्स्ट्रक्शन बघा काय LHLD लोड HL रजिस्टर डायरेक्टली. लोड
HL रजिस्टर डायरेक्ट. आता LHLD, आता हा जर त्याचा OP कोड पाहिला तर ह्या OP कोडमध्ये Lचं मिनिंग काय आहे हो तर लोड आहे आणि मध्ये मिडलला जे HL दाखवलेलं आहे ते काय आहे रजिस्टर पेअर आहे किंवा आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे HL रजिस्टर पेअर आहे, BC रजिस्टर पेअर आहे आणि DE रजिस्टर पेअर आहे. या 3 रजिस्टर पेअर आपल्याकडे अवेलेबल आहेत. मग इथं त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे ऑलरेडी की कोणती रजिस्टर पेअर यूज करायची आहे तर HL रजिस्टर पेअर. मग ह्या HL रजिस्टर पेअरमध्ये काय करायचं आहे तर डेटा लोड करायचा आहे. आता डेटा लोड करणं म्हणजे तुम्हाला समजलं असेल की ज्याला आपण ॲक्युम्युलेटर लोड करतो त्याला तिथं काय केलं जातं एक स्पेसिफिक मेमरी लोकेशन दिलं जातं आणि त्या स्पेसिफिक मेमरी लोकेशनवरचा डेटा ॲक्युम्युलेटरमध्ये आपण लोड करतो. आता इथं आपल्याकडे रजिस्टर्स 2 आहेत, H आणि L हे 2 रजिस्टर्स आहेत. मग इथं सुद्धा डेटा कुठून येणार आहे H आणि L रजिस्टर पेअरमध्ये तर एक मेमरी लोकेशन असणार आहे आणि त्या मेमरी लोकेशनमधला डेटा H रजिस्टरमध्ये ट्रान्सफर केला जाईल आणि दुसरं मेमरी लोकेशन जे आहे त्याच्यामधला डेटा काय केला जाईल L रजिस्टरमध्ये ट्रान्सफर केला जाईल. मग ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन किती बाईटची आहे तर 3 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. आता या 3 बाईट्स इन्स्ट्रक्शनमध्ये पहिल्या बाईटमध्ये तुमचा OP कोड स्टोअर केला जातो की जो आहे LHLD. सेकंड आणि थर्ड बाईट कशासाठी यूज केला जातो तर 16 बिट जो मेमरी ॲड्रेस आहे तो स्टोअर करण्यासाठी या 2 बाईटचा यूज केला जातो. मी इथं राईट डाऊन करते. फर्स्ट बाईट स्टोअर OP कोड, सेकंड अँड थर्ड बाईट स्टोअर मेमरी ॲड्रेस. आता ही इन्स्ट्रक्शन ज्याला एक्झिक्यूट केली जाते त्याला काय होतं बघा इथं आता आपल्याकडे 2 रजिस्टर आहेत, एक आहे H रजिस्टर आणि सेकंड वन आहे L रजिस्टर. ज्याला तुम्ही रजिस्टरची पेअर करता त्याला HL रजिस्टर ज्याला म्हणता त्याला H रजिस्टर काय आहे तर हायर ऑर्डर आहे आणि L रजिस्टर काय आहे तर लोअर ऑर्डर आहे. मग ह्या H रजिस्टरमध्ये सुद्धा डेटा ट्रान्सफर करायचा आहे आणि L रजिस्टरमध्ये सुद्धा डेटा लोड करायचा आहे. आता पहिल्यांदा डेटा कुणामध्ये लोड होणार आहे ते बघा. सपोज आपल्याकडे 2 मेमरी लोकेशन्स आहेत. हे एक मेमरी लोकेशन आहे की ज्याचा ॲड्रेस आहे 7080 आणि हे नेक्स्ट मेमरी लोकेशन आहे ज्याचा ॲड्रेस आहे 7081. आता हे जर तुम्ही केअरफुली पाहिलं तर याच्यामध्ये पहिलं येणारं मेमरी लोकेशन काय असणार आहे हो 7080 की ज्याला आपण काय म्हणू शकतो लोअर ऑर्डर मेमरी लोकेशन म्हणू शकतो आणि त्याच्यानंतरचं जे मेमरी लोकेशन येणार आहे ते आहे 7081. आता या दोन्ही मेमरी लोकेशनमध्ये आपण काहीतरी डेटा आहे असं कन्सिडर करूया. याच्यामध्ये डेटा आहे 20H आणि याच्यामध्ये डेटा आहे 25H. आता ज्या वेळेला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल LHLD आणि त्याच्यासोबत आपल्याला काय द्यावं लागणार आहे एक मेमरी लोकेशन. त्याच्यासाठी आपण याचा फॉर्मॅट राईट डाऊन करूयात. OP कोड, ऑपरंड आणि बाईट. ओके, OP कोड काय आहे ह्या इन्स्ट्रक्शनचा LHLD हा या इन्स्ट्रक्शनचा OP कोड असणार आहे. त्याच्यानंतर ऑपरंड काय वापरलं जाणार आहे तर आपल्याकडे एक ऑपरंड त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की HL रजिस्टर पेअर काय करायचे आहे लोड करायचे आहे किंवा HL रजिस्टर जे आहे त्याच्यामध्ये डेटा ॲड करायचा आहे. म्हणजे एक ऑपरंड आपल्याकडे ऑलरेडी आहे रजिस्टर. आणि मग आता डेटा कुठून लोड करायचा आहे तर डेटा हा मेमरी ॲड्रेसवरून लोड करायचा आहे. त्यामुळे सेकंड ऑपरंड काय असणार आहे 16 बिट मेमरी ॲड्रेस आणि इन्स्ट्रक्शन आहे ही 3 बाईटची. आता आपण हे कन्सिडर करूया की हे HL रजिस्टर पेअर जे आहे किंवा कोणतीही रजिस्टर पेअर जर तुम्ही घेतली फॉर एक्झाम्पल BC रजिस्टर पेअर त्याच्यामधला B काय असतोय तर हायर ऑर्डर बाईट आहे आणि C काय आहे तर लोअर ऑर्डर्ड बाईट आहे. मग सपोज आपल्याला इथं सांगितलेलं आहे की HL रजिस्टर काय करायचं आहे लोड करायचा आहे डायरेक्टली म्हणजेच मेमरी लोकेशनवरचा डेटा H रजिस्टरमध्ये सुद्धा जायला पाहिजे आणि L रजिस्टरमध्ये. मग हे दोन्हीही वेगवेगळे रजिस्टर आहेत. मग त्याच्यामध्ये डेटा ॲड करण्यासाठी आपल्याला 2 मेमरी लोकेशनची गरज आहे. H म्हणजे हायर ऑर्डर्ड बाईट असणार आहे आणि L म्हणजे लोअर ऑर्डर्ड. आता याच्यासाठी आपल्याला 2 कॉन्सिक्वेंट मेमरी लोकेशन्स लागणार आहे. पहिलं मेमरी लोकेशन आहे 7080 आणि सेकंड मेमरी लोकेशन आहे 7081. आता ज्या वेळेला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल फॉर एक्झाम्पल LHLD आणि त्याच्यानंतर 7080
ही इन्स्ट्रक्शन ज्या वेळेला एक्झिक्यूट केली जाईल त्यावेळेला डेटा कुठे जाणार आहे बघा, त्यावेळेला एल रजिस्टर जो आहे की जो लोअर ऑर्डर आहे त्याच्यामध्ये पहिला मेमरी लोकेशनमधला डेटा जाणार आहे. म्हणजे पहिलं मेमरी लोकेशन आहे 70 80 की जे लोअर बाईट आहेत आणि इकडं सुद्धा एल पहिल्यांदा काय केला जातो, लोड केला जातो. म्हणजे एलमध्ये डेटा काय जाणार आहे हो, तर सॉरी एलमध्ये जो डेटा जाणार आहे तो आहे 20H आणि एचमध्ये जो डेटा कॉपी केला जाणार आहे तो आहे 25H. बघा थोडंसं हे कॉम्प्लिकेटेड आहे, पण तुम्ही जर केअरफुल हे लिसन केलं आणि सॉर्ट आऊट केलं तर राईट डाऊन करायला इझी आहे. HL रजिस्टर हे 2 रजिस्टर आहेत, या दोन्ही रजिस्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, डेटा कॉपी करायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला 2 मेमरी लोकेशन्स लागणार आहेत की जे कंटिन्युअस मेमरी लोकेशन असतील. मग ह्या कंटिन्युअस मेमरी लोकेशनमधलं पहिलं मेमरी लोकेशन जर 70 80 असेल तर त्यातला डेटा कुणामध्ये जाणार आहे, पहिल्यांदा एल रजिस्टरमध्ये जाणार आहे आणि नेक्स्ट मेमरी लोकेशनमधला डेटा कुठे जाणार आहे, एच रजिस्टरमध्ये. लक्षात आलं. लोड HL डायरेक्टलीमध्ये काय केलं जातं तर 2 मेमरी लोकेशन्स तुम्हाला कंटिन्युअसली अवेलेबल करून दिले जातात आणि त्याच्यामधला डेटा तुम्हाला काय करायचा आहे, एक डेटा एल रजिस्टरमध्ये कॉपी करायचा आहे आणि एक डेटा काय करायचा आहे, एच रजिस्टरमध्ये कॉपी करायचा आहे. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन जी आहे ती सिमिलर टू दॅट इन्स्ट्रक्शन आहे. SHLD स्टोर H and L रजिस्टर डायरेक्टली. आता तुम्हाला आत्तापर्यंत लोड आणि स्टोअर याचं मिनिंग समजलं असेल. ज्याला आपण लोड म्हणतो त्याला काय केलं जातं तर रजिस्टर असेल किंवा ॲक्युम्युलेटर असेल त्याच्यामध्ये डेटा काय केला जातो, ॲड केला जातो. आणि ज्या वेळेला आपण स्टोअर म्हणतोय त्याला काय केलं जातं तर दिलेला जो काही रजिस्टर आहे किंवा ॲक्युम्युलेटर आहे त्याच्यामधून डेटा काढून घेतला जातो आणि दुसऱ्या ठिकाणी काय केला जातो, स्टोअर केला जातो. आता इथं काय सांगितलं आहे हो आपल्याला की स्टोअर H and L रजिस्टर डायरेक्टली. आता इथं आपल्याला काय करावं लागणार आहे तर H आणि L ह्या रजिस्टरमधला तुम्हाला डायरेक्टली डेटा दिला जाणार आहे आणि तो डेटा काय करायचा आहे, मेमरी लोकेशनला स्टोअर करायचा आहे. मग ज्या पद्धतीनं लोड इन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला 2 मेमरी लोकेशन्सची गरज होती, इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे तर 2 मेमरी लोकेशन्स लागणार आहे. HL रजिस्टरमधला डेटा मेमरी लोकेशनवरती पाठवायचा आहे. मग त्याच्यामध्ये L जो रजिस्टर आहे तो लोअर ऑर्डरचा असणार आहे, त्याचा डेटा पहिल्यांदा मेमरी लोकेशनला पाठवला जाईल आणि त्याच्याशी कंटिन्युअस दुसरं मेमरी लोकेशन जे असेल त्याच्यामध्ये H रजिस्टरचा डेटा काय केला जाईल, ट्रान्सफर केला जाईल. ही इन्स्ट्रक्शन जी आहे ती इन्स्ट्रक्शनची ही 3 बाईट इन्स्ट्रक्शन आहे की ज्याच्यामध्ये फर्स्ट बाईटमध्ये OP कोड स्टोअर केला जातो. फर्स्ट बाईट स्टोअर OP कोड, सेकंड अँड थर्ड बाईट स्टोअर 16 बिट ॲड्रेस. पहिल्या बाईटमध्ये तुमच्या इन्स्ट्रक्शनचा OP कोड स्टोअर केला जाणार आहे आणि सेकंड आणि थर्ड बाईट जे असणार आहेत ते कशासाठी यूज केले जाणार आहेत तर मेमरी ॲड्रेससाठी स्टोअर केले जाणार आहेत. आता ऑन एक्झिक्युशन ऑफ धिस इन्स्ट्रक्शन ज्या वेळेला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल त्यावेळेला पहिल्यांदा डेटा कुणाचा ट्रान्सफर केला जाणार आहे, ज्या पद्धतीनं आपण लोड करतो. लोडमध्ये तुम्हाला सांगितलं मी की पहिल्यांदा कुणामध्ये डेटा येणार आहे, HL रजिस्टर पेअर जर असेल तर लोअर ऑर्डर बाईट हा L आहे. इथं सुद्धा पहिल्यांदा डेटा कुणाचा स्टोअर केला जाणार आहे तर L रजिस्टरमधला डेटा एका मेमरी लोकेशनवरती स्टोअर केला जाईल आणि त्याच्याच कंटिन्युअस जे मेमरी लोकेशन असेल सेकंड त्याच्यामध्ये काय केला जाईल, H रजिस्टरचा डेटा स्टोअर केला जाईल. आता याचा फॉर्मॅट बघा. OP कोड, ऑपरंड अँड बाईट. ह्या इन्स्ट्रक्शनचा OP कोड काय आहे, SHLD. आता याच्यासाठी ऑपरंड काय यूज केला जाणार आहे, एक ऑपरंड आहे रजिस्टर आणि दुसरं ऑपरंड काय असणार आहे मग मेमरी लोकेशन. त्याच्यासाठी आपण इथं काय स्पेसिफाय करतो, 16 बिट ॲड्रेस आणि ही इन्स्ट्रक्शन किती बाईटची आहे, 3 बाईटची आहे. आता याचं एक्झाम्पल बघूया आपण. फॉर एक्झाम्पल, इफ H रजिस्टर कंटेन्स, H रजिस्टर जो आहे त्याच्यामधला डेटा आहे 90H, ओके. आणि L रजिस्टर जो आहे
त्याच्यामधला डेटा आहे 26H. बघा दोन्ही रजिस्टरमध्ये काय डेटा आहे तो आपण मेन्शन केलेला आहे. Hमधला डेटा सांगितलेला आहे 90H आणि Lमधला डेटा सांगितलेला आहे 26H. आता हा डेटा आपल्याला कुठं स्टोअर करायचा आहे हो? एका स्पेसिफिक मेमरी लोकेशनवरती स्टोअर करायचं आहे. आपण इन्स्ट्रक्शन्स लिहूया. वेन SHLD 3030H. बघा मी इन्स्ट्रक्शन काय लिहिलेली आहे SHLD 3030H. आता ज्या वेळेला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल त्यावेळेला दोन मेमरी लोकेशन्स त्याच्यासाठी लागणार आहेत. पहिलं मेमरी लोकेशन असणार आहे 3030H आणि सेकंड मेमरी लोकेशन जे असणार आहे ते असणार आहे 3031H. आता ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल त्याला याच्यामधला लोअर ऑर्डर्ड बाईट कोणता आहे हो? L आणि त्याच्यामधला डेटा किती आहे 26H. मग ज्यावेळेला ही SHLD इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल त्यावेळेला Lमधला डेटा हा पहिल्या मेमरी लोकेशनवरती जाणार आहे 26H म्हणजेच 3030H या मेमरी लोकेशनवरती ट्रान्सफर केला जाईल. आणि Hमधला जो डेटा आहे 90H तो कुठे जाणार आहे 3031 हे जे मेमरी लोकेशन आहे त्या मेमरी लोकेशनवरती काय केला जाईल तो स्टोअर केला जाईल. बघा जर तुम्हाला लोडची इन्स्ट्रक्शन समजली तर स्टोअरची इन्स्ट्रक्शन तुम्हाला समजायला जास्त डिफिकल्ट नाही आहे. लोडमध्ये रजिस्टरमध्ये डेटा कॉपी केला जातो आणि स्टोअर इन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं जातं तर त्या रजिस्टरमधला डेटा मेमरी लोकेशनवरती ट्रान्सफर केला जातो. ही इन्स्ट्रक्शन तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. SHLD आणि LHLD. SHLDमध्ये तुमच्या HL जी रजिस्टर पेअर आहे त्या रजिस्टर पेअरमधला डेटा काय केला जातो आहे एका मेमरी लोकेशनवरती ट्रान्सफर केला जातो आहे. त्याच्यासाठी तुम्हाला दोन मेमरी लोकेशन्स अवेलेबल असले पाहिजेत कारण एक रजिस्टर H असणार आहे त्याच्यामधला डेटा एका मेमरी लोकेशनवरती जाणार आहे आणि Lमधला डेटा दुसऱ्या मेमरी लोकेशनवरती. मग पहिल्यांदा डेटा कुणाचा जातो तर जो लोअर ऑर्डर्ड बाईट आहे म्हणजे Lमधला डेटा हा पहिल्यांदा ट्रान्सफर केला जातो आणि Hमधला डेटा जो आहे तो काय केला जातो नंतरच्या मेमरी लोकेशनला ट्रान्सफर केला जातो. ओके. आता लास्ट इन्स्ट्रक्शन ह्या ग्रुपमधली आहे डेटा ट्रान्सफरमधली 12 नंबरची इन्स्ट्रक्शन. आज आपला डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन कंप्लीट होणार आहे. LXI लोड रजिस्टर पेअर इमिडिएट. आता लास्ट इन्स्ट्रक्शन जी आहे ती आहे LXI. आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन किती बाईटची आहे हो तर 3 बाईट्सची. बघा ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये मी तुम्हाला त्या ट्रिक सांगते आपलं लेक्चर ज्या आयला सुरू आहे त्याला एक्सचं मिनिंग काय आहे हो तुमच्या लक्षात असेल की लास्टच लेक्चरला मी एक्सचं मिनिंग सांगितलं होतं. ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये एक्स हे लेटर यूज केलं जातं त्या इन्स्ट्रक्शनमध्ये ऑपरंड काय असणार आहे तर रजिस्टर पेअर असणार आहे. आणि ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये आय हे लेटर यूज केलं जातं तिथं तुम्हाला काय दिला जातो तर इमिडिएट डेटा दिला जातो किंवा एक डेटा दिला जातो आणि तो तुम्हाला काय करायचा आहे स्टोअर करायचा आहे. आता इथं काय सांगितलं आहे लोड रजिस्टर पेअर इमिडिएट. लोड रजिस्टर पेअर इमिडिएट म्हणजे काय तर एक रजिस्टर पेअर दिली जाईल तुम्हाला आणि डेटा दिला जाईल. तो डेटा त्या रजिस्टर पेअरमध्ये काय करायचा आहे ट्रान्सफर करायचा आहे. आता इथं रजिस्टर पेअर कोणती घ्यायची आहे हे आपल्यावरती डिपेंड आहे. इथं कोणतीही रजिस्टर पेअर मेन्शन केलेली नाही आहे. ज्या पद्धतीनं लास्ट 2 इन्स्ट्रक्शनमध्ये आपण पाहिलं की तिथं HL रजिस्टर पेअर ऑलरेडी मेन्शन केली होती पण इथं तसं नाही आहे. इथं तुम्ही कोणतीही रजिस्टर पेअर काय करू शकता त्याच्यासाठी यूज करू शकता. BC रजिस्टर पेअर यूज करू शकता, DE रजिस्टर पेअर यूज करू शकता किंवा HL रजिस्टर पेअर. या तिन्हीपैकी कोणतीही एक रजिस्टर पेअर तुम्ही काय करू शकता लोड करू शकता. म्हणजेच एक तुम्हाला डेटा दिला जाईल तो डेटा काय करायचा आहे त्या 2 रजिस्टर पेअरमध्ये ॲड करायचं आहे. आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन 3 बाईट्सची इन्स्ट्रक्शन आहे. याच्या पहिल्या बाईटमध्ये तुमचा OP कोड स्टोअर केला जाणार आहे आणि सेकंड अँड थर्ड बाईटमध्ये हायर ऑर्डर आणि लोअर ऑर्डर तुमचा मेमरी ॲड्रेससाठी यूज केला जाईल. ओके. ऑन एक्झिक्युशन
ऑन एक्झिक्युशन ऑफ दिस इन्स्ट्रक्शन, ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल त्यावेळेला इमिडिएट डेटा काय केला जाणार आहे, रजिस्टर पेअरमध्ये कॉपी केला जाणार आहे. ऑन एक्झिक्युशन ऑफ दिस इन्स्ट्रक्शन immediate data is copied into register pair. ओके, याचा फॉर्मॅट बघा, ओपी कोड, ऑपरंड आणि बाईट. आता ओपी कोड काय असणार आहे ह्या इन्स्ट्रक्शनचा, LXI. ओके, आणि याच्यामध्ये ऑपरंड काय सांगितले हो, तर डेटा सांगितलेला आहे. आणि ही इन्स्ट्रक्शन किती बाईटची आहे, 3 बाईटची. आता फॉर एक्झाम्पल बघा, LXI BC 2100H. आता ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल बघा, पहिल्यांदा आला आहे त्याचा ओपी कोड, दुसरा ऑपरंड काय सांगितलं आहे आपल्याला, रजिस्टर पेअर सांगितलेला आहे. म्हणजे रजिस्टर पेअरमध्ये तुम्हाला डेटा ट्रान्सफर करायचा आहे. मग रजिस्टर पेअर इथं कोणतीही असू शकते, एक तर ती रजिस्टर पेअर वेअर RP = BC / DE और HL, या तिन्हीपैकी तुम्ही काय करू शकता, कोणतीही एक रजिस्टर पेअर यूज करू शकता. आता ज्यावेळेला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल बघा, LXI BC 2100H. आता याच्यामध्ये हा जो डेटा दिलेला आहे इमिजिएट डेटा, याचे 2 पार्ट्स केले जातील. हा एक पार्ट असणार आहे आणि हा एक पार्ट असणार आहे. हा पार्ट जो असणार आहे तो असणार आहे लोअर ऑर्डर आणि हा पार्ट असणार आहे हायर ऑर्डर. मग या BC रजिस्टर पेअरमध्ये डेटा कॉपी करायचा आहे. मग बीमध्ये कुठला डेटा जाणार आहे, तर हायर ऑर्डरचा डेटा, म्हणजे रजिस्टर B = 21H आणि रजिस्टर Cमध्ये काय जाणार आहे, तर 00H. हा डेटा काय केला जाईल, कॉपी केला जाईल. बघा, इन्स्ट्रक्शन खूप इझी आहे. इथं एक रजिस्टर पेअर तुम्हाला स्पेसिफाय करायची आहे आणि त्या रजिस्टर पेअरमध्ये काय करायचं आहे, डेटा ट्रान्सफर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल LXI BC रजिस्टर पेअर आपण इथं मेन्शन केलेली आहे. BC ही रजिस्टर पेअर. आता BC ही रजिस्टर पेअरमध्ये B काय असणार आहे, हायर ऑर्डर असणार आहे आणि L काय असणार आहे, लोअर ऑर्डर. त्याच्यासोबत आपल्याला काय मेन्शन करायचं, तर डेटा मेन्शन करायचा आहे. तो डेटा आहे 2100H. हा जो डेटा आहे तो 2 पार्टमध्ये स्प्लिट केला जातो, एक आहे हायर ऑर्डर आणि एक आहे लोअर ऑर्डर. मग हे 2 पार्ट काय केले जातात, तर त्या रजिस्टरमध्ये ट्रान्सफर केले जातात. मग हा लोअर ऑर्डरचा जो बाईट आहे तो Cमध्ये स्टोअर केला जाईल आणि हायर ऑर्डरचा जो बाईट आहे तो काय केला जाईल, Bमध्ये स्टोअर केला जाईल. लक्षात आलं तुमच्या की डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स आपल्या आज इथं कंप्लीट झालेले आहेत. चॅप्टर आपला फिनिश झालेला नाही आहे, त्याच्यामधला फक्त 1 पार्ट जो आहे 1/4 पार्ट आपला इथं कंप्लीट झालेला आहे की ज्याच्यामध्ये आपण डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन शिकलो. याच्यामध्ये जे काही पॉईंट्स असतील, म्हणजे इथं आपण काय शिकलो, तर डेटा एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे ट्रान्सफर केला जातो. पण ज्याला हे ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं त्याला त्याचा सोर्स डेटा जो आहे तो कुठेही अल्टर केला जात नाही किंवा तो कुठेही मॉडिफाय केला जात नाही. म्हणजे डेटा एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे मूव्ह केला जातो. मग डेटा पॉसिबिलिटी काय आहे मूव्ह करण्याची, तर आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की काही ठिकाणी आपण रजिस्टर टू रजिस्टर डेटा ट्रान्सफर करतो, काही ठिकाणी आपण काय करतो, तर एखाद्या मेमरी लोकेशनवरचा डेटा आपण काय करतो, रजिस्टरमध्ये घेतो किंवा मेमरी लोकेशनवरचा डेटा रजिस्टर पेअरमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि रजिस्टर पेअरमधला डेटा मेमरी लोकेशनवरती ट्रान्सफर केला जातो. अजून एक एक्झाम्पल आपण काय पाहिलं की ज्याच्यामध्ये आय वापरला जातो इन्स्ट्रक्शनमध्ये, इमिडिएट डेटा. अशा इन्स्ट्रक्शनमध्ये एक ऑपरंड तुमचं ॲक्युमुलेटर हे ठरलेलं आहे, तिथं काय केलं जातं, तर एक व्हॅल्यू तुम्हाला दिली जाते किंवा एक डेटा दिला जातो आणि तो त्या रजिस्टरवरती काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. या टाईप्सच्या आपण 12 टाईप्सच्या इन्स्ट्रक्शन आपण डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये शिकलो. मी एकदा परत त्याचं रिवाईज करते. पहिली इन्स्ट्रक्शन जी आपण शिकलो ती होती मूव्ह इन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर मूव्ह इमिजिएट, त्याच्यानंतर लोड ॲक्युमुलेटर डायरेक्ट, लोड ॲक्युमुलेटर इनडायरेक्ट, स्टोअर ॲक्युमुलेटर डायरेक्ट, स्टोअर ॲक्युमुलेटर इनडायरेक्ट, त्याच्यानंतर इन इन्स्ट्रक्शन,
आउट इन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर SHLD, त्याच्यानंतर LHLD आणि लास्टला आपण जी आज इन्स्ट्रक्शन स्टडी केली ती होती LXI. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यामधल्यात सेकंड ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनला स्टार्ट करणार आहोत, म्हणजेच अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन. आता ह्या अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला बेसिकली ॲडिशन आणि सबट्रॅक्शन याच्याशी रिलेटेड ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन स्टडी करायचे आहेत. मग त्याच्यासाठी तुम्हाला जे काही नंबर्स दिले जातील किंवा जो काही डेटा दिला जाईल तो डेटा कसा असणार आहे, हेक्साडेसिमल फॉर्मॅटमध्ये असणार आहे. मग त्याचं कन्व्हर्जन बायनरीमध्ये तुम्हाला पहिल्यांदा करावं लागणार आहे आणि त्याच्यावरती अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करावी लागणार आहेत. मग त्याच्यासाठी जे बायनरी अरिथमॅटिक ऑपरेशनसाठी रूल्स आपण स्टडी केले ॲडिशनसाठी आणि सबट्रॅक्शनसाठी, ते रूल्स तुम्हाला इथं माहीत असणं गरजेचं आहे, तरच आपण त्या टाईपच्या इन्स्ट्रक्शन स्टडी करू. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून काय इन्क्लूड केलेलं आहे, तर इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट या 2 टाईपच्या इन्स्ट्रक्शनही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आजचं लेक्चर जे आहे ते आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. नेक्स्ट अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूयात. गुड बाय, हॅव अ नाईस डे.